नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. सो मम्मी आज घरगुती मिरची पावडर बनवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आता माझी आजी काहीतरी बनवते तुम्हाला. आई काय बनवते आज? आज मी मिरचीची पावडर बनवते. इथे मसाला झालाय वाटून. मसाला नाही, मिरचीची पावडर. मसाला नाही, मिरचीची पावडर. ओके. स्टार्ट. मिरचीची पावडर हे मिरच्या गरम करून घेतलेल्या आहे. गच्चीवर आमच्या हे आहे ना, लॉक करतात, त्याच्यामुळं तो वाळत झालेला येत नाही, म्हणून मी गरम केल्या गॅसवर. आणि मग मिरची पावडर आता बनवायची आहे मला. आता एवढी बनवली, अजून बनवायची आहे. त्या किती छान आलेत बघा, मिरची पावडर किती छान आहे. करा लाल एकदम, कलर कसा आला बघा, खूप छान आले कलर. आवडले असेल असे माझी रेसिपी ही, तर तुम्ही पण करीत जावा. अशी घरीच्या घरी मिरची पावडर. आता ही मिरची मला मिरची पावडर बनवायची आहे, तर ही मिक्सरच्या भांड्यात टाकली. आता ही पावडर अशी बनवून घेणार. एवढी बनवली, आता पण तशीच बनवणार. माझी आई मास्क घालते कारण की मिरचीच्या पावडरने ठसका येतो. हो का? पावडर बघा किती छान झाली मिरचीची पावडर, एकदम बारीक. एकदम बारीक झाली मिरची. आमच्याकडे गच्चा बंद आहे, त्याच्यामुळं जास्त घरगुती करते. वाळत घालायचे कुठे, काय कुठे. काय करा, अशी पावडर घ्या आणि खाऊन टाका सगळे. एवढी केलेली आहे. 2 किलो मिरची आणलेली आहेत मी. आता 1 किलोची केली, आता उद्या 1 किलोची टाकली. सगळंच एकत्र नाही करणार. पिऊचा प्रोजेक्ट आहे शाळेत, आणि प्रोजेक्टची जरा तयारी चालली आहे. पिऊ, कुठला प्रोजेक्ट आहे? हिस्ट्रीचा आहे. काय बनवायचंय? मी आता कॉन्फ्लिक्ट ऑफ विथ द मुघल्स त्याचं नाव आहे, आणि त्याचे मी पॉइंट शोधतीये. आणि माझा दादा ते मला फोर्ट बनवून देतोय. माझा किल्ला बनवतोय माझा भाऊ. मी पॉइंट्स लिहिणार आहे आता या पेपरवर. आधी पिस्तूलची तयारी आहे. अजून थोडं राहिलं, नंतर पेंट करायचं. होय, 3D होतोय. हा 3D करायचं. ते चार्ट पेपर आहे, याच्यावर काय करायचं वाटतं. पहिला प्रोजेक्ट ना? हा पहिला प्रोजेक्ट 7th स्टँडर्ड. अजून भरपूर प्रोजेक्ट असणार. प्रोजेक्ट बनवला होता तिने, ते काय ते चुकीचे झाले. तिला किल्ला बनवा म्हणलं होतं, तर तिने लाल किल्ला बनवलाय. म्हणून तो चेंज करतोय आम्ही. थोडा 3D टाईप दिसायला पाहिजे म्हणून सध्या आता हे कॅन्सल केलं आम्ही. हा माझा जुना प्रोजेक्ट होता. जुना प्रोजेक्ट फाडून टाकला. तिचे मैत्रिणी आले होते तेव्हा तिघींनी मिळून चुकीचा केला थोडा. आता नवीन परत बनवायला घेतलं.
त्याच्यावरती आपण हे लावूया, काय म्हणतात ते, तयार झाला आहे किल्ला. आता याला कलर करायचं, कलर काम चालू आहे. त्याच्यात रुही मॅडम काय करते? माझं हे सगळे नोट्स लिहून झालेले आहे. काय लिहिले? माहिती त्याची. सगळं छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती लिहिली याच्यावरती. हो. आणि आता त्याला डेकोरेट करण्यासाठी हे आणलं. हे असं बनवणार आणि चिपकवणार त्याला कलर. ओके. आणि हा फोटो, महाराजांचा फोटो. आता फक्त चिपकवायचं आहे. किल्ला ते कलर झालेला आहे पूर्ण. हे नोट्स, हे फोटो महाराजांचे आता चिपकायचं आहे. अजून काय लावायचं आहे काय? अजून आता ते हेडिंगसाठी काहीतरी बनवते. चालेल चालेल, बोल आता. फायनली माझा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे. कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.